नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी किरण वाळके, पर्चेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, नागार्जुना ग्रुप या कंपनीमधून. तर आपण आलो आहोत धाराशिवमध्ये डकवाडी या गावामध्ये. तर त्यांच्याकडून जाणून घेऊया टरबूज पिकामध्ये त्यांना आपल्या प्रोडक्ट शेड्यूलचा कसा वापर केला आणि त्याचे रिझल्ट कसे आले. नमस्कार दादा. नमस्कार सर. तुमचं नाव सांगा. सर्वप्रथम माझे नाव विक्की नवनाथ पुंगळे, राहणार डकवाडी, तालुका जिल्हा धाराशिव. तर टरबूज लागण केल्यानंतर तुम्ही सुरुवातीला पहिल्यांदा ॲक्टिन वापरलं. तर ॲक्टिनचे रिझल्ट कसे आले? ॲक्टिन म्हणजे पांढऱ्या मुळीची वाढ ही झपाट्याने झाली व झाडाची वाढ ही जोमदार पद्धतीने झालेली आहे. ॲक्टिन अवश्य वापरावे. त्याच्यानंतर तुम्ही पहिली ग्रेड 11-44-11 वापरली. त्याचे कसे रिझल्ट आले? 11-44-11 या ग्रेडमुळे माझे जे रोपं होती त्यांची वाढ ही झपाट्याने झाली व त्यांना फुलधारणा ही योग्य पद्धतीने व चांगल्या प्रमाणात झाली. म्हणजे परत तुम्ही कळीसाठी 15-15-30 हा, वापरली आणि 15-15-30. आता फुगवणमध्ये त्यांनी आपली 16-38 म्हणून ग्रेड आहे ते वापरलेले आहे. तर त्याचे रिझल्ट सुद्धा तुम्ही बघू शकताय. टरबूजची साईज कशा प्रकारे झालेली आहे. साधारण 3 किलो 2 किलोच्या पुढे साईज आहे. मॅक्झिमम काय साईज झालेली? मॅक्झिमम आपल्या प्लॉटमध्ये 6 किलो ते 7 किलोचं फळ झालेलं आहे सर्वात आणि मोठं फळ 16 7 किलो. 16-38 या साईज बनवण्यासाठी आपल्याला रिझल्ट कमी दिवसामध्ये चांगला भेटलेला आहे. तर इतर शेतकऱ्यांना या ग्रेड वापरण्याबद्दल काय सांगा? इतर शेतकऱ्यांना मी सांगेल की त्यांनी ही ग्रेड अवश्य वापरावी व एक वेळेस अनुभव घ्यावा. मला असं वाटतं की जो शेतकरी हा 16-38ची ग्रेड वापरेल नागार्जुना कंपनीची, तो परत कोणतेही पीक केल्यानंतर नागार्जुना कंपनीचे अवश्य मार्गदर्शन घेईल. तर धन्यवाद.